12,500 गुणिले 3 वेळा जरी कपडे बदलले म्हणले तरी 36,000 वेळा कपडेच बदललेत ह्या माणसाने. त्यातले तुमच्यासोबत किती वेळा बदललेत म्हणजे तुमच्या त्या एकत्र. त्याच्यावरती ते म्हणाले आता बरं आहे ना, पण मी आता बरं आहे ना म्हणजे पटकन प्रयोग करून येतो, मी परत ऍडमिट होतो. त्यामुळे बरे आहात ना तुम्ही? अहो तुम्हाला मायनर अटॅक येऊन गेलाय, तुम्ही झोपा इथे. नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे. 1/3 या कार्यक्रमाच्या भागामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं फार मनापासून स्वागत करतो. आता कार्यक्रमाचं नाव 1/3 का, तर त्याचं कारण असं आहे की हा कार्यक्रम आहे नाटकाशी निगडीत. आणि आमचे दामले सर असं म्हणतात की नाटकवाल्यांना कसं आहे, सगळं एकदाच खायची सवय नसते, ते पुरून खातात. त्यांचं बजेट हे तेवढंच असतं जेवढं ते पूर्वी असायचं. त्यामुळे 1/3 मध्ये आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. तर ते 1/3 प्रेमाचं आहे, कंजूसपणाचं नाही, हे लक्षात ठेवा. हो की नाही सर? अगदीच बरोबर आहे. 12,500चा टप्पा तुम्ही पार पाडलाय, यशस्वी टप्पा आहे. याच्याविषयी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. आणि या भागात आहेत सुकन्या म्हणून. तर भागाला सुरुवात करूया का? तुझं उत्सुकता मला कळते, पण आता इथे तिसरी घंटा ठेवलेली आहे. आम्ही दोघे नाटकातले कलाकार आहोत, तू पण नाटकातलाच आहेस. तर तिसरी घंटा झाल्याशिवाय आपण पुढे जात नाही ना. बरोबर, तिसरी घंटा द्या आणि सुरू कर. तिसरी घंटा आज पाहुण्या तुम्ही आहात, तर तुमच्या हाताने तिसरी घंटा देऊया आणि मग 1/3 ला सुरुवात करूया. म्हणजे इव्हन परदेशात सुद्धा जेव्हा होतात नाटक तेव्हा असं करत असतील नाही? तुला जास्त माहितीये ना, कारण परदेशवारी जास्त करतोस ना. कलाकारच घंटा देतो आणि उभे राहतात. वा, तिसरी घंटा झालेली आहे. 1/3 या कार्यक्रमात एक चहाचा घोट घेऊया आणि मग गप्पांना सुरुवात करूया. अप्रतिम. चहाला कोणी ब्रँड म्हणून द्यायला नाव उत्सुक असेल तर त्यांनी ताबडतोब या. आम्ही असे घोट घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. त्यामुळे ज्यांना कोणाला ब्रँडिंग करायचं त्यांनी ताबडतोब सुरुवात करा. 12,500 गुणिले 3 वेळा जरी कपडे बदलले म्हणले तरी 36,000 वेळा कपडेच बदललेत ह्या माणसाने. त्यातले तुमच्यासोबत किती वेळा बदललेत म्हणजे तुमच्या त्या एकत्र म्हणजे तुम्ही एकत्र किती प्रयोग केलेत असे? आम्ही 400 प्रयोग नाटकाचे 400 प्रयोग. पण आम्ही एक मालिका, लेकरुदंड झाली, पण आम्ही एक मालिका सुद्धा केलेली आहे हिंदी, चमत्कार नावाची. तर त्याचे सुद्धा खूप प्रयोग आम्ही केले. त्यामुळे खूप कपडे बदलले असतील त्याने. लेकुरे उदंड झाली हे अत्यंत गाजलेलं नाटक आहे. एक तर त्याची संहिता म्हणजे दर्जेदार संहिता. त्यात तुम्ही एकत्र कसा अनुभव होता? तेव्हाचे प्रशांत दामले, आत्ताचे प्रशांत दामले? मला तेव्हाचे प्रशांत दामलेपेक्षा मला त्याच्याही अगोदरचा प्रशांत दामले आठवतोय. कदाचित त्यालाही आठवत नसेल. बिंदी मेहंदीची नावाचा एक कार्यक्रम होता. सुहासिनी मुळगावकर दूरदर्शनसाठी करत होत्या आणि बिंदी मेहंदीची. आणि त्यावेळेला सुहासिनी मुळगावकर डिरेक्ट करत होत्या ते. तेव्हा आमची रिहर्सल चालू होती आणि तेव्हा प्रशांत दामले, विजय पाटकर, जयवंत वाडकर, आपला प्रदीप पटवर्धन, ह्या सगळ्यांबरोबर, ह्या अतरंगी लोकांबरोबर माझी पहिली ओळख झाली. म्हणजे सतीश पुळेकरांची गँग. हो, अक्षरशः तेव्हा ह्या सगळ्यांची मला ओळख झाली. आणि तेव्हाच म्हणलं ह्या सगळ्यांसमोर आपला काय पाडावं लागणार आहे, आपल्याला काही जमणार नाही. म्हणजे मी नंतर त्याच्यात केलं नाही, कारण माझं ते करिअर नव्हतं. पण मी म्हणलं जाऊया. आणि तेव्हा प्रशांत असा एकदम, आता तेवढा नाहीये पण गोल गरगरीत, अगदी टिपिकल गोरा, आणि असा तो मला घरी सोडायला आला होता. हा, तर तेव्हापासून मी त्याच्यावर प्रेम करते. ते सांगायला लाज काय वाटायला पाहिजे? मग तू असं जणू काय आमचं लफड आहे असं असं झालं. आणि हे गौरीलाही माहिती नाही. मग आवडतो नाही, प्रेम करते. आवडतो का? म्हणजे आवडतो म्हणूनच प्रेम करते. हा, प्रेम करते. हेच माझं झालं. मी त्याला आवड समजत होतो, प्रेम शब्द आल्यामुळे मी थोडी पण असं काही नाही, खरंच आवडतो. आणि हे गौरीला सुद्धा माहितीये, त्याच्या मुलींना माहिती आहे. मला काही भीती नाही वाटत. असं एक्सप्रेशन देऊ नको. असं गॉसिपिंगचा काही विषय नाहीये. तर तेव्हापासून मी त्याला ओळखते. आणि तेव्हा तो BST मध्ये नोकरी करत होता. तर त्यामुळे तेव्हा नोकरी करून खूप जण, म्हणजे तेव्हा बँकेत नोकरी करायचे आणि सगळेच बँकेत नोकरी करायचे, नाटक करायचे. त्यामुळे तो एवढा कोणी मोठा होईल, एवढा प्रशांत दामले, प्रशांत दामले नाव होईल असं कधीच वाटलं नव्हतं. मी तेवढी लहान होते, खरं तर खूप लहान होते मी एवढा विचार करायला. पण ठीक आहे, आपला इतर कलाकार आहेत तसंच. आपण जेव्हा मी लेकुरे करायला लागले, आणि लेकुरे माझ्यासाठी विशेष अशा करता आहे की मला 90 साली पण मला ऍक्सिडेंट झाला होता एक, आणि 93 साली ऍक्सिडेंट झाला होता. आणि 93 साली मला ऍक्सिडेंट इतका मोठा झाला होता की त्याच्यामध्ये माझी उजवी बाजू पॅरालिसिस झाली होती, माझी मेमरी गेली होती, माझी वाचा गेली होती, माझे कंट्रोल गेले होते. मी 3.5 महिने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये होते. मृत्युंजय सिरियल करत असताना माझ्या अंगावर सेट पडला होता. आणि तेव्हा मला सगळे सुका बोंबील सुकडी असं म्हणायचे, इतकी मी सुकडी होते.
म्हणजे आता माझं मनगट सुद्धा जाड आहे, इतकी मी बारीक होते. तर त्यामुळे ते चवळीची सेक म्हणतो ना तशी होते. तर त्यामुळे ते मला जास्त अजून लागलं होतं आणि मी त्या आजारातनं उठून आले होते बाहेर. आणि मग तेव्हा सुधीर भटनी विचारलं की तू करशील का. म्हटलं की मला शक्यच नाहीये करणं, कारण माझा आवाज पण माझा बदलला आणि गाणं बिणं तर शक्यच नाही. आणि ह्याचं होतं की लाईव्हच म्हणायचं. एक तर गाण्याचा काहीही संबंध नाही, म्हणजे डान्स पुरतं जेवढी मी गाणी शिकलो होते तेवढंच होतं. तर आणि अशोक पत्की, तर हे सगळंच प्रलोभन होतं माझ्या समोर. पण तरी म्हणलं मला जमणार नाही लाईव्ह गाणं, तर ह्याच्या समोर अशक्यच होतं. म्हणजे म्हणलं मला शक्य नाही. तर म्हणजे आपण प्रयत्न करूया, जमलं तर जमलं, नाही तर मग रेकॉर्डिंग करूया. तर मग अशोक पत्कींनी माझ्यावर खूप मेहनत घेतली. मी मेहनत घेण्यापेक्षा त्यांनीच माझ्यावर खूप मेहनत घेतली खरं तर. आणि प्रशांत होता, पण प्रशांत असल्यामुळेच मला वाटतं ते शक्य झालं असेल. जी काय मी 4 गाणी म्हणत होते, जी काय तो माझ्या सुरात तो सूर मिसळत होता आणि ती आम्ही म्हटले तेव्हा खूप मज्जा यायची. आणि खूप मजा रिहर्सल मध्ये पण खूप मजा यायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं फार्सिकल असल्यामुळे तो माझा जॉनर कधीच नव्हता. मी जरा सिरियस कडेच वळणारी आहे. तर ते पण मला एक टायमिंग कसं करायचं, कसं हे सगळं मी शिकत होते ते सगळं. आणि 10 प्रयोग उत्तम झाले आमचे, मस्त झाले. आणि नंतर प्रयोग करत असताना मला खोकला यायचा, मी आत जायचे, वॉमिट करायचे. एकदा चक्कर पण येऊन पडले शिवाजी मंदिरलाच. तेव्हाच तू मला डॉक्टरांकडे घेऊन गेलास. मग तो डॉक्टरांकडे मला घेऊन गेला आणि तेव्हा ते म्हणाले की आता एक शब्द जरी बोलली तरी हिची पुन्हा वाचा जाईल, कारण आतून सगळे मला फोड आले होते. आणि तेव्हा ते जर जॉईन झाले परत तर तिची कायमची वाचा जाईल. मग म्हटलं तुम्ही रिप्लेस करा, मी नाही करू शकणार. पण प्रशांतचा आणि सुधीरचा नेहमी हट्ट असायचा की शक्यतो रिप्लेसमेंट करायची नाही. म्हणजे थांबून जर आपण महिनाभर थांबून जर करायचं असेल तर करू शकतो आपण. पण गंमत अशी होती की सगळे कॉन्ट्रॅक्ट शो मिळाले होते, 10चे 10 कॉन्ट्रॅक्ट शो आमचे होते आणि ते चांगल्या ठिकाणी होते. आणि 2-2 जॉईंट. तेव्हा कसं होतं, दिवसाला 3-3 शोज करायचो, 2-2 शोज करायचो, सकाळी पुणे, रात्री नाशिक, असं वाटेल ते करायचो आम्ही. तर त्यामुळे तो सुधीर म्हणाला की आपण करूया, हा म्हणा करूया आपण. म्हटलं कसं करणार, पण मी एक शब्दही बोलू शकणार नाही. प्रशांतने आयडिया काढल्या, तर त्याला सुद्धा आठवत असेल की नाही मला माहिती नाही, पण माझ्या मनावरती कायमची कोरली गेली. तर कदाचित माझ्या डोळ्यातनं पाणी येईल तर मला माफ करा, पण कारण तो माझ्या आयुष्याचा प्रश्न होता ऍक्च्युली. आणि मला तिथून आत्मविश्वास मिळाला, पुन्हा उभं राहण्याची जिद्द मला तिकडनं मिळाली. तर तेव्हा तो म्हणाला आपण एक काम करूया, तुझे सगळे डायलॉग्स आम्ही म्हणू आणि तू उभी राहा. आणि तो प्रेक्षकांना प्रत्येक प्रयोगाला सांगायचा की सुकन्या कुलकर्णी इथे आहेत, त्या आपल्यामध्ये आहेत, पण त्या बोलणार नाहीत कारण त्यांना डॉक्टरांनी परमिशन दिलेली नाही, पण तिचे सगळे डायलॉग्स आणि गाणी आम्ही म्हणू. आणि हा जयवंत वाडकर, सुनील तावडे हे सगळे जण, अच्छा राणी सरकार म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का, हो हो राणी सरकारला असं म्हणायचंय, अच्छा वहिनी तुम्हाला असं म्हणायचंय का, ओ अन बहिणींना असं म्हणायचंय, सगळे जण असं. आणि मी सगळं असं. आणि माझी गाणी पण हा निगा रखो होशियार असं सगळं आम्ही करायचो. म्हणजे ते 10 प्रयोग हे जर त्यांनी केलं नसतं तर कायमचा माझा आत्मविश्वास गेला असता. मी पुन्हा नाटकात उभी राहू शकले नसते आणि पुन्हा आपण गाणं म्हणू शकतो किंवा आपण बोलू शकतो किंवा नाटकासाठी, रंगभूमीसाठी आपला आवाज चांगला आहे हे मला जाणवलंच नसतं. ते केवळ ह्या माणसांमुळे मला मिळालं. प्रत्येक कलाकाराच्या लाईफ मध्ये ना बॅड पॅच असतोच, पण त्या बॅड पॅच मध्ये आपल्याला सांभाळून घेणारे कलाकार असतील तर माझा पण येऊन गेला की पण हिचं कसं, ही जिद्दी आहे, त्याची हट्टी आहे, ती हट्टी आहे. म्हणजे तसं सोडणार नाही. तर डॉक्टरने ते पिस्तुलात लावल्यामुळे ती गप्प बसली, नाहीतर ती किती गोड गोड बाळामध्ये. म्हणजे मला आठवतंय की ह्या नाटकातली जी सगळी गाणी होती ते गाणी बसवायला सेट करायला 18 दिवस लागले होते. 18 दिवस गाणी केली आम्ही आणि 20-22 दिवस आम्ही प्रोज केलं. पण ह्या गाण्याच्या वेळी प्रत्येक गाण्याच्या वेळी ही आम्ही डेडिकेटेड गाणी म्हणायचो. विजय केंकरेच्या खालती आपले रिहर्सल चालायचे त्या हॉलमध्ये. डेडिकेटेड फक्त गाण्यांचा दिवस असायचा की सकाळी आले की पहिली गाणी सुरू, कारण गाणी मोठी मोठी गाणी ना, 7.5-8 मिनिटाची गाणी. ओपनिंगचं गाणं तर 8-8.5 मिनिटाचं गाणं येते.
बरं माझं किती अतिशय ब्रिलियंट आहे मी शब्द लक्षात ठेवण्याच्या बाबतीत. आणि तेव्हा लेपल माईक नव्हते. लेपल नव्हते तेव्हा लेपल माईक खणखण नव्हते. पाहिजे आवाज. विदाऊट लेपल मोठ्या खड्या आवाजात गाणं म्हणायचं, कॉन्फिडेंटली म्हणायचं, म्हणजे कमीत कमी 100 वेळा म्हणायचं पाहिजे ते. आमचा 18 दिवस तोच कार्यक्रम तोच होता. कार्यक्रम. वा वा वा. पण काय अप्रतिम अनुभव सांगितलं तुम्ही. आणि त्याच्यानंतर हे खूप माझी मस्करी पण करायचे. नंतर जळगावला एकदा आमचा प्रयोग होता. बरं गंमत काय व्हायची, माझ्या राईट विजनला प्रॉब्लेम होता अच्छा. तेव्हा. कारण तेव्हा आधीच्या ऍक्सिडेंटमध्ये मी 4 दिवस अंधारी होते. जेव्हा ब्रेन कन्कशन मला झालं होतं बापरे. जन्मगाठ नाटकात तेव्हा, त्याच्यामुळे मला राईट विजनला प्रॉब्लेम आलाय. तर आता गाडी बिडी चालवू शकत नव्हते मी, कारण कॉन्सन्ट्रेशन केलं की असा एक काळा पडदा येतो रेग्युलर. तर जळगावला आमचा प्रयोग चालू होता आणि काळोख झाला आणि मी बोलतच होते वाक्य, प्रशांत वाक्य बोल, गप्प लाईट गेले, मस्करी करू नको, तू मुकुटाने चालू ठेव, लाईट गेले. तर मला काय वाटायचं की मला काळोख आलाय ना, माझ्या डोळ्यापुढे काळोख आलाय, मला काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तर हे लाईट गेले होते किंवा मला म्हणजे मी बोलतच राहायचे. असं खूप वेळा झालं आमचं, पण त्यांनी सांभाळून घेतलं अर्थातच. वा. अशी त्या नाटकाची ही आठवण. त्या लेकोरे उदंड झालीमध्ये 101 सगळे होते आणि 400 प्रयोग आम्ही त्याचे केले. म्हणजे दर प्रयोगाला काहीतरी गंमती असायच्याच. आणि वाडकर असलं की असायला अजूनच धमाल. बरोबर. फारच कमाल. म्हणजे 12,500 मध्ये 400 प्रयोगांचा हा एक वाटा आहे ज्याचा तुम्ही साक्षीदार आहात आणि त्याच्यातले हे सगळे अनुभव आहेत. किती इंटरेस्टिंग आहे, किती फॅन्टास्टिक आहे. एक ना पंढरपूरला आमचा प्रयोग झाला होता. म्हणजे प्रेक्षकांची सुद्धा साथ कशी असते आपल्याला महत्वाचं. पंढरपूरला आमचा प्रयोग झाला होता आणि अचानक लाईट गेले. आणि तेव्हा कसं होतं, ओपन एअर असायचे गणेशोत्सवामध्ये वगैरे, ओपन एअर प्रयोग असायचे शाळेच्या पटांगणामध्ये. आणि लाईट गेली. लाईट गेल्यानंतर आम्ही सांगितलं प्रयोग नाही होऊ शकत. तर गावकरी म्हणे प्रयोग करा तुम्ही, आम्ही कंदील लावतो. तर त्यांनी कंदील लावले. तर म्हणाला पण गाणी नाही होऊ शकणार. तर म्हणजे का नाही होऊ शकणार, गाणी तुम्ही म्हणा. त्यामुळे मग मी ताल देतो, तुम्ही ताल धराल. त्यामुळे आम्ही ताल धरतो. मग प्रत्येक गाण्याच्या वेळेला हा ताल द्यायचा आणि सगळे प्रेक्षक ताल द्यायचे आम्हाला. आणि ते सेट झाले की मग आम्ही गाणी म्हणायची. अर्थात त्याने इतके प्रयोग केलेत की त्याला ह्या अशा गोष्टी आठवणं खूप कठीण. अजून एक प्रयोग होता आपल्या नाटकाचा होता का दुसऱ्या नाटकाचा होता, पण तो पंढरपुरातच होता. आणि पावसाळ्याचे दिवस नव्हते. 9:30ला बेल झाली, पहिली बेल झाली आणि पाऊस सुरू झाला. ओके, पाऊस सुरू झाला. मग थांबला आता पाऊस. मग ते साधारणपणे 10:15ला पाऊस थांबला. मग 10:30ला दुसरी बेल दिली, परत पाऊस सुरू झाला. आणि मग तो जवळजवळ तास दीड तास तो पाऊस चालला. आणि जिथे प्रेक्षक बसले होते ते सगळं ते पाणी चिखल झाला. मग आजूबाजूचे ते व्हरांडा असतो, पूर्वीच्या शाळांमध्ये व्हरांडे असायचे, त्या व्हरांड्यामध्ये सगळे शिफ्ट झाले लोक. आणि रात्री 1 वाजता आम्ही प्रयोग सुरू केला. आपलाच होता ना. रात्री 1 वाजता प्रयोग सुरू केला आम्ही आणि 4 वाजता संपला. काही कटिंग बिटिंग काही नाही, तेवढाच प्रयोग. 3 अंकी नाटक. 4 वाजता प्रयोग संपला. लोकांनी तेवढंच एन्जॉय केलं. आम्ही पण जरा वेगळं, समोर कोण नाही, इकडे बघा इकडे बघा असं बघा आणि असं बघा, समोर कोणी नाही. पण हे झालं आणि इकडचं म्हणजे पंढरपूर वगैरे त्या साईडचं. पण त्यावेळेला एक्सप्रेसवेची सुरुवात झाली होती कामाची. आणि तेव्हा आम्हाला 6-6 तास 7-7 तास कधी कधी 13-13 तास आम्ही अडकायचो तिकडनं येताना. म्हणजे आता आपण 9:30चा प्रयोग असेल तर दुपारी 2 वाजता बस सोडतो ना, तर पूर्वी आम्ही सकाळी 7 वाजता बस सोडायचो रात्रीच्या प्रयोगाला. कारण किती वेळ लागू शकतो ना. तर तेव्हा एकदा पुण्यावरनं आमचा दिनानाथला प्रयोग होता रात्रीचा, आठवला ना तुला. आणि आम्ही 13 तास अडकलो होतो, 13 तास. आणि आम्ही इथे कसे बसे पोचलो. पण आम्हाला आता प्रयोग होणार नाही. पण दीनानाथ मध्ये सुद्धा सगळी लोक थांबलेली होती, मुंबईत सुद्धा. आणि आम्ही रात्री प्रयोग सुरू केला. आणि कुठेही एकाही प्रेक्षकांनी बोंबाबोंब केली नाही, आम्हाला आमचे पैसे परत द्या तिकिटाचे, आम्हाला आता हे नाही, काहीही नाही. फक्त हा उतरला गाडीत आणि म्हणाला आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो, सुरुंग लावलेले होते. बाकी काहीच प्रेक्षक म्हणाले, प्रेक्षक थांबले होते. आमचा सेट लावलेला त्यांनी बघितला, आम्ही तयार झालो. एकाही माणसाने हू कचू केलं नाही, शांतपणे बसलेले होते. आणि दिनानाथला रिस्पॉन्स मिळतो तसाच रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. कमाल, फारच भारी. तुम्ही आता दोघांनी म्हणून ज्या काही आठवणी सांगितल्या एकत्र केलेल्या प्रयोगांच्या, फार सुंदर वाक्य आहे. तसं ते थोडे जड आहे, पण मला वाटतं आत्ताच्या सिच्युएशनला ते फार अगदी ऍप्ट आहे. की असं लिहिलेलं आहे की लेखक नाटकाला
प्रकृती देतो, दिग्दर्शक त्याला आकृती देतो, कलाकार त्याची कृती करतात आणि प्रेक्षक इतकं समजूतदारपणे वागून स्वीकृती देतात, तेव्हा तयार होतं एक नाटक. तर त्याच्यामुळे मला फार मनापासून वाटतं की या 12,500 प्रयोगात बाकी सहकलाकारांचे, लेखकांचे सगळ्यांचे वाटे आहेतच, पण सिंहाचा वाटा जसं ह्या सिंहाचा आहे तसं प्रेक्षक म्हणून तुमचा पण फार मोठा वाटा आहे, कारण तुम्ही वेळोवेळी या पद्धतीने समजून घेतलं. तरी आता हे तुम्ही सांगितलं की दीनानाथला प्रेक्षक थांबले होते, कधीतरी असंही झालं असेल की काय तुम्ही कधी, कारण तुमच्या नाटकाला लोक हक्काने सांगतात. म्हणजे मी एकदा पाहिलंय की सरांनी मला सांगितलं होतं की एका तिकिटावरती प्रेक्षकांनी मागे लिहून दिलं होतं की हो दामले, हे काय मला आवडलं नाही बरं का. तर एवढं हक्काने त्यांच्याशी इंटरॅक्ट हो ते तर म्हणजे त्यांनी 4 तिकीट काढली होती बालगंधर्वला, 4 तिकीट काढली होती आणि त्यांनी तिकिटाच्या मागच्या बाजूला लिहून दिलं होतं, ते नाटक संपलं दामल्यानं द्या असं सांगून ते इंटरव्ह्यूला निघून गेले. 4 तिकीट काढली होती आणि त्यांनी असं लिहिलं, हे दामले हे नाटक तुमच्या लायकीचे नाही, आम्हाला फसवल्यासारखं वाटलंय. बापरे, लिहून दिलं. पण हे त्याच्या प्रेमापोटीच दिलेलं आहे. अशी माणसं पाहिलेली आहेत की नाही, आम्ही कॅनडाला असतो, आम्ही आता पुण्यात आलो होतो आणि म्हणलं प्रशांतजींचं नाटक बघूनच रिटर्न तिकीट काढा. म्हणजे त्यांचे प्रयोग बघून लोक रिटर्न तिकीट काढतात. म्हणजे आम्हाला वर्षभर तिकडे कसं आम्ही एक म्हणजे आम्ही नेहमी घरात, आता संजय मोने आणि मी, आम्ही दोघं ह्या क्षेत्रात आहोत बरोबर, आणि मला कधीतरी एखाद्या स्त्री कलाकाराबरोबर असूया वाटू शकते, तशी त्यालाही पुरुष कलाकाराबद्दल वाटू शकतं ना, हे काय एवढं काय म्हणतो वगैरे. पण आमच्या घरात असं आम्ही नेहमी म्हणतो, म्हणजे काशीनाथ घाणेकरांनंतर जर हाऊसफुल बोर्ड कुणाला लागला असेल, कुठलंही नाटक असू दे, तर तो प्रशांत दामले. कुठलंही आणि कसंही, कुठलंही नाटक असू दे, कसंही असू दे, पण हाऊसफुलचा नाटक कसंही असलं तर लवकर बंद करतो. म्हणजे तुला कळतं हे जास्त महत्वाचं आहे ना, हाऊसफुल बोर्ड हा लागलाच पाहिजे, त्याच्यामुळे ते आहेच. आणखीन एक ना, एक गंमत म्हणू किंवा त्याला मला सांगता येणार नाही, पण फजिती पण झाली आणि त्याच्यातून आम्ही कसे बाहेर आलो. तर पुण्यामध्ये आमचे 3 प्रयोग होते, लेकुरदंड झालीचे, आठवते तुला? 3 प्रयोग होते आमचे. आणखीन आमच्या ह्याच्यामध्ये कॅरेक्टर होतं ओफ ओफ म्हणायचे सारखे, अविनाश शिंगळे सारखे ऑफ मॅनेजर असायचे, ते यांचे मॅनेजर ऑफ असं त्यांचं होतं. रात्री मी, मुळे काका आणि ओफ, आम्ही त्यांना ओफच म्हणायचो. म्हणजे माझ्याकडे मी त्यांचा नंबरच ऑफ इंग्रज सेव्ह केलेला आहे. हा, तर मुळे काके, आम्ही तिघही शाकाहारी, त्यामुळे आम्ही जेवायला बसलो तर म्हणाले, ओ सारखं तुम्ही ते ऑफ ऑफ म्हणू नका, चुकून ऑफ झालं तर कळणार नाही आम्हाला. मुळे काका, ते आपण काहीच बोलू शकत नाही. आणि दुसऱ्या दिवशी आमचे 3 प्रयोग होते आणि प्रयोग सुरू झाला. पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये सुकन्या, मला ना असं कसं तरी होतं, आणि बरं त्यावेळेला मला खूप, मी आजारी असायची आणि माझ्याकडे सगळी औषधं, सगळ्या प्रकारची औषधं असायची. कसं तरी होते मला, असं ना असं उकडते, कसं तरी असं जळजळतंय, झेंटॅक घेऊन टाका बरं वाटेल. झेंटॅक दिली. दुसऱ्या इंटरव्ह्यू मध्ये नाही तर खूपच होतं आणि असं जडजड वाटतंय. तर श्याम पोंगे, ठीक आहे जोबा, 1 रुपया द्या, मेणबत्ती आणा. 1 रुपया त्यांच्या बेंबीवर ठेवला, मेणबत्ती लावली, पेटवली, ती उभी, बस गॅस गेलाय, काही नाही होते, चला चला चला. आणि 3रा अंक आमचा सुरू झाला आणि 3ऱ्या अंकात आम्ही आणि प्रशांतनी बघितलं सफारी, डिसेंबर मधले प्रयोग, पुण्यातले सफारी घातलेली, बालगंधर्व मध्ये प्रयोग, आणि डब 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 म्हणजे घाम गळायला लागला. आणि प्रशांतनी त्यांना, हो का, या 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 बघूया आपण पुढचे कसं करायचं, असं आत नाही, काय होतंय कळत नाहीये. मुळे काय ताबडतोब ह्यांना घेऊन जा हॉस्पिटलमध्ये, पुढचं बघतो. आणि पुढचं नाटक ह्याने शेवटपर्यंत नेलं. आम्हाला कुणालाच काही कळलं नक्की काय झालंय. मुळे काका त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि नंतर मग आम्ही भेटायला गेलो त्यांना हॉस्पिटलमध्ये. तर डॉक्टर म्हणाले, कालच त्यांना एक मायनर अटॅक येऊन गेलाय. त्याच्यावरती ते म्हणाले, आता बरं आहे ना, पण मी आता बरं आहे ना, म्हणजे पटकन प्रयोग करून येतो, मी परत ऍडमिट होतो. तर म्हणजे बरे आहात ना तुम्ही? अहो तुम्हाला मायनर अटॅक येऊन गेलाय, तुम्ही झोपा इथे, असं सांगितलं. बरं, ते अजून एक गंमत येते. आणि आम्ही निघालो तर मुळे काका तिकडे सलाईन लावून झोपले. मला हॉस्पिटलची भीती वाटते, मला पाठवतात त्यांच्या बरोबर. हे काय, मला चक्कर आली काय झाले बिचारे. आणि आलो आम्ही
आम्ही हॉलमध्ये परत आलो, आता काय करायचं, कारण वन ऑफ द मेजर कॅरेक्टर. तर आमचा एक सेटिंग वाला होता, तर तो म्हणाला मला थोडं पाठ आहे, तर आम्हाला तू करशील, म्हणाला हो. मग आम्ही दिलीप दादाला फोन केला, दिलीप कोल्हटकरनी बसवलं होतं, असं झालंय, काही नाही प्रेक्षकांना सांगा असं झालेलं आहे, त्याच्या हातात पुस्तक द्या आणि प्रयोग करा. आणि अनाऊन्स केलं की असं झालंय, आमचं सेटिंग वाला आहे, तो पुस्तक घेऊन त्यांची भूमिका निभावणार. ओके. आणि त्याने बरोबर हंशे काढले त्यातले, आणि आम्ही मागे जातो, मागे जात, हा आता पुढे आता तो उजवीकडे जाणार आहे, असं सगळं केलं. आणि बरोबर त्याने पाहिजे तिकडे लाफ्टर काढले, बरोबर काढले. स्क्रिप्टची मजा आहे. मग स्क्रिप्ट केवढी पॉवरफुल. वसंत कानेटकरांनी लिहिलेलं नाटक. आणि त्या पूर्ण अंकामध्ये तिसऱ्या प्रयोगासाठी श्रीराम रानड्यांना तयार केलं आतमध्ये बसून श्रीराम रानड्यांना तयार केलं, आणि तिसऱ्या प्रयोगाला ते उभे राहिले. म्हणजे हे मागे काय काय घडत असतं हे प्रेक्षकांना कळत नाही. श्रीराम उभे राहिले, पण ते म्हणाले होते की हे बरे झाले की परत तेच करतील बरं का. हे त्यांनी मोठेपणा पाहिजे की आता मीच करणार असं नाही, आता मी त्यांच्या ऐवजी मी होईल, ते बरे झाले की मला सांगा, मग त्यांचं ते काम ते करते. मला ना हे सगळं ऐकताना तुम्ही ह्यांची मला आता सहवासानी काही वाक्य इतकी लक्षात राहतात ना, तर त्यांचं काय की लक्षात ठेव संख्या, नाटक चालू असताना आपलं एक वेगळं नाटक चालू पाहिजे, त्याच्यात आपण घरत राहतो, हे त्यांचं कायमचं वाक्य. तर मला वाटतं ही आतली नाटक याची जर संख्या पकडली तर 12,500 गुणिले 3 केलं तर तेवढे प्रयोग सरांचे आमचे झाले. पण दुसरी अजून एक गंमत पण आहे की स्टेज वरती आयत्या वेळी ऍडिशन घ्यायची नाही, हे मात्र त्याचं होतं. आणि तो सांगायचा याची असेल तर हात ठेवायचा, को आर्टिस्टच्या क्यूचं वाक्य बदलायचं, क्यूच्या आधी मी काय घेतले ऍडिशन, कारण क्यू वर तिचं पुढचं वाक्य आहे ना, त्यामुळे क्यू नाही बदलायचं, क्यूच्या आधी काय आपल्याला माती खायची ते आधी खायची. किंवा ह्या प्रयोगाला कळलंय की ह्याला लाफ्टर येतोय, तर मग पुढच्या प्रयोगाच्या अगोदर आम्ही त्याची रिहर्सल करायचो आणि मग ती ऍडिशन यायची. त्यामुळे सहकलाकाराला कधी आईला आता काय करू हा प्रश्न नाही पडला कधी. तर ती एक शिस्त पण होती, म्हणजे मस्करी मजा धम्माल करायचो. पण आणि माझ्यावर कोण होते, लीलाधर कांबळे, काय करशील तू सांग मला, त्यांचं नाव होतं दासोपंत. आणि कुठल्या गावात गेलो, आज माझं नाव दासोपंत, म्हणलं का खूप चावतायत, आता तू काय करशील तू मला. लीलाधर कांबळी, जयवंत वाडकर, सुनील तावडे, श्याम पोंक्षे, ह्या लोकांबरोबर मी कसं का आयुष्य काढायचं माझं सांग. तरी 400 प्रयोग मी निभावलं रे. करणार म्हणजे दौऱ्यावर आम्ही एकदा चाललो होतो, मी किस्से सांगू तेवढे कमी आहे, खरं तर सगळे एपिसोड होतील आमच्यावर, इतके किस्से कमी प्रयोग झाले तरी, कारण अवतरंगीच माणसं होती माझ्या बरोबर. अरुण कदम होता, हो अरुण कदम. प्रत्येक प्रयोगाला वेगळी वाक्य, हास्य जत्रा, आणि तो प्रत्येक प्रयोगाला वेगळी वाक्य घ्यायचा. आजचं वाक्य त्याने उद्या बोलले, उद्याच्या प्रयोग असं झालंच नाही कधी. त्यामुळे आम्ही आमचा तो आपला गेम असतो ना स्टेजवरचा, काय 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 असं ते प्रत्येक वेळेला असायचं. त्यामुळे ती एक विसरले मुद्दा तेच. एकदा आमच्या दौऱ्यावर चाललो होतो आम्ही, आणि गप्पा म्हणजे काहीतरी 50 प्रयोग काय 100 प्रयोग असं किती झालं होतं, आणि पार्टी बिर्टी करून आम्ही निघालो होतो, सगळे गप्पा मारत बसलो होतो. आणि श्याम याच्याबरोबर बसला होता, मांडी घालून बसला होता, मी त्याच्या बाजूला बसलो होतो, मी सगळे गप्पा मारतोय, छान लाईट बीट घालून मी गप्पा मारतो, आणि अचानक जोरात ब्रेक दाबला, मी असे झालो, आणि श्याम कुठे आहे, आमच्या लोकांना म्हणलं श्याम गायब, पडले, म्हणलं श्याम कुठे, श्याम असा मांडी सकट खाली पडले, मी इकडे, तो मांडी सकट खाली पडला. बरं आपण पडलोय. श्याम्या म्हणजे कसं होतं माहिती का, श्याम आरशात बघायचं, स्वतःलाच तो तुच्छ लेखायचा आरशात बघून, की बाबा आपण पडलोय खाली, लागलं असेल, किंवा एखादा माणूस शिव्या घालेल ना याला, ड्रायव्हरला, काय कचकन तू ब्रेक दाबतो, असं सगळं. अशा लोकांबरोबर मी काम करून तयार झाले.
फारच कमाल. मला म्हणजे या निमित्ताने खूप वेगवेगळ्या अंगाने हे सगळं ओपन होत आहे आणि फारच मजा येते. मलाही खूप शिकायला मिळतं, ऐकायला मिळतंय. पण आता एक सगळ्यात चांगली गोष्ट काय झाली म्हणजे माझ्या आयुष्यात, ही सगळी जी नाटकं होती म्हणजे ब्रह्मचारी काय, मोरूची मावशी काय, लेकुरे काय, ही सगळी नाटकं मला बोलायला मिळाली कलाकार म्हणून. त्यामुळे आपली जीभ स्वच्छ होते, वाणी स्वच्छ होते, आपल्याला कळतं काय लिहिलंय. आता दिलीप कोलटकर सारखा दिग्दर्शक म्हणजे छडी मास्टरच, म्हणजे ते असंच पाहिजे, ते चच पाहिजे, ते त्यात काही चेंज होणार नाही. बरोबर. त्यामध्ये पण तो हट्ट उगीच पण नसायचा. हे जेव्हा आपण करतो ना तेव्हा लोकांसमोर उभं राहिल्यानंतर आपल्याला कळतं की बाबा दिलीप भैयांनी जे काही मेहनत घेतली की आपण त्या क्षणात जाऊ दे ना यार असं आपण म्हणतो. नाही, जाऊ दे ना यार बीर नाही, ते कर. की त्या शब्दांमधली जी ताकद आहे ना, म्हणजे आता जुलिया सर मला वाटतं 6वी 7वीत वगैरे होती आणि ती फुलं राणी तिचं चोख पाठ आहे आणि लेकुरे, म्हणजे लेकुरे ती आई हे काय लिहिलंय ग यांनी, ही गाणी कसली आहेत ग, हे किती गोड वाटतं ना. म्हणजे ह्या जनरेशनला सुद्धा ती गंमत वाटते. बरोबर. त्याच्यातली काय ती गाणी सगळी जी होती ना बुवांनी बांधली ती बोल गाणी होती. पण बोल गाण्यात सुद्धा जर शब्दांची गर्दी असेल ना तर शब्दांची मजा येत नाही. बरोबर, मोजकं पाहिजे. हा, आता गाण्यांचा विषय निघाला तर लेकुरे मधलं एक फार सुंदर गाणं आहे, ते तुम्ही म्हणा ना दोघं. बापरे, हो, माझा तर सवय पण नाही. आपण या आजच्या अच्छा, म्हणजे बंद करायचं म्हणून मी गाऊ? नाही, असं नाही. आता शेवट आलाय म्हणून गाणं म्हणायचं व्हायचंय म्हणून दोघांनी म्हणून गायलं तर आम्हाला फार आनंद होईल. किती गोड गोड बाळ जैसे कमल उमलले, किती गोड गोड बाळ जैसे कमल उमलले, ओठांच्या पाकळ्यात, ओठांच्या पाकळ्यात ब्रह्म सांडले, ब्रह्म साठले, किती गोड गोड बाळ जसे कमल उमलले. अप्रतिम. लेकुरे उदंड झाली या नाटकाच्या निमित्ताने. या सगळ्या गप्पा झाल्या, आठवणी निघाल्या. 12,500 प्रयोगांच्या जो टप्पा आहे त्याच्या निमित्ताने आपल्या सगळ्या गप्पा झाल्या. आणि सर, फार मनापासून तुमचं अभिनंदन, कारण ह्या सगळ्या प्रयोगांमध्ये तुम्ही सुद्धा आहात आणि तुमचं तर काय अभिनंदन. आणि हिचं मी खूप मनापासून आभार मानतो. इथे बसून ना इतक्या जुन्या तिने आठवणी काढल्या, म्हणजे माझ्या सटकलेल्या आठवणी होत्या आणि या सगळ्या सटकलेल्या आठवणी परत एकदा रिकलेक्ट झाल्या. म्हणजे मला आता आठवलं टिळक स्मारकचा वाड्याचा प्रयोग पण आठवला मला. पण तो आता नको. वा, फार छान. तर नाही, माझं काय झालं, कारण त्याने मला एका नाटकातच घेतलं ना, ह्याचा अर्थ कळतोय ना. आता ते 15,000 होतील ना तेव्हा मी ऍड होणार त्याच्यात. हे बघा, सुरू झाला तेव्हाची घंटा वेगळी होती, ही घंटा ही वेगळी आहे. त्याच्यामुळे या घंटेवरतीच आपण ही घंटा थांबूया. तक्रारीचा सूर लागण्याच्या नाही, कारण मी मालिकांमध्ये इतकी बिझी झाले की नाटकासाठी तो विचारूच शकत नाही मला. पण मला नक्कीच आवडेल काम करायला पुन्हा. त्याच्यामुळे बरोबर आहे, व्हायला पाहिजे असं. त्याची आपण पहिली घंटा आता देऊया नक्की, आणि त्याची दुसरी घंटा लवकर होऊ द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. त्यांची इच्छा आहे. तर हा भाग इथे आपण थांबूया. वेगळ्या पाहुण्यांना घेऊन वेगळ्या भागात आपण भेटूया प्रशांत सरांच्या 12,500व्या प्रयोगाच्या टप्प्याच्या निमित्ताने. चालेल? आणि माझ्याकडून आणि संजय मोने यांच्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा आणि असाच तू करत राहशील नक्की. थँक्यू. आणि आपण एकत्र काम करू, कदाचित तिघही एकत्र काम करू. आणि दुसरी घंटा झालेली आहे. पण हा तर अविभाज्य घटक आहे, त्यामुळे तिघे म्हणजे तुम्ही संजय मोने म्हणाला. ऑफकोर्स, मला वाटलं माझंच नाव रोहित ठरलं. तू आहेसच ना, अविभाज्य घटक आहेस तू, त्यामुळे तुला वेगळं करण्याची गरजच नाही. वा, पण ठीक आहे, याच नोट वरती आपण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि अजून प्रयोग करत राहशील. येस. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. धन्यवाद. रस्त्यावर बस उभी करून स्पीकर बाहेर आणून आम्ही डान्स केला. 100 प्रयोग झाला. म्हणजे ट्रकवाले पण थांबले आणि त्यांना वाटलं काहीतरी वेगळंच आहे म्हणून ते पण नाचायला वगैरे लागले. ट्रकवाले सगळे, रस्ता बंद झाला होता हायवे वरती, ते सगळं सेलिब्रेशन होतं. ते उत्स्फूर्त बोललं जायचं आणि दॅट वॉज द ऍडिशन. पण ते असं वाटायचं की लेखकाने लिहिलेले ते आणि ते त्या पात्राचं आहे. कारण काय काय अशा पण ऍडिशन बघितलेले आहेत. अहो तुम्ही सोडा, मला सोडा काय, तुला लेमन पण देतो, ह्या पण ऍडिशन. म्हणजे असं काय घ्यायच्या म्हणजे त्याला काय अर्थ पाहिजे की नाही त्या ऍडिशनला. म्हणजे